गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज लाईव्ह ट्रेड घेणार मी तुमच्यासमोर. ज्या काल आणि परवाच्या तुम्ही जे व्हिडिओज बघितले आहेत त्यात फक्त तुम्ही ट्रेड्स बघितले, प्रॉफिट लॉस बघितला. आज मी लाईव्ह ट्रेड घेणार आहे. तर बघा मी कसा ट्रेड घेतो ते. पाच मिनटाची टाईम फ्रेम आहे आणि हे 7 स्टॉक आज माझ्या नजरेत आहेत. बघू यांच्यात कुठे काय एंट्री मिळते ते. आज माझ्या स्ट्रॅटेजीत फार कमी स्टॉक बसत आहेत, पण ठीक आहे. वेट अँड वॉच. फक्त बघा सुरुवातीला मी काय करतोय ते. सध्या तरी हे 2 आहेत जे स्ट्रॅटेजीत बसत आहेत ते. बघू काय होतं. $13.92. तर क्वांटिटी बसतात तिथे. अजून घेतला नाही आहे ट्रेड, वेट करतोय. हे 3 तर नाहीच आहेत लिस्टमध्ये. यांचं बघू काय होतं.
घेतला आहे ट्रेड इथे. थोडं लेट भेटली एंट्री, पण ठीक आहे. हा एक ट्रेड घेतला आहे. पिडीलाइट हुडको नाही आहे, पण इकडेच ठेवा. हुडकोमध्ये नाही आहे, पिडीलाइट आहे. 40s माझ्या रडारमध्ये बसता येते दोघं, त्यामुळे मी 17.50 57. एक कॅल्क्युलेशन आहे त्याच्या मागे, शिकवेल मी तुम्हाला की क्वांटिटी मी कशा घेतो. व्हिडिओज बघत राहा, तुम्हाला हळूहळू सगळं सांगेल मी. लाईट 40s तर नाही अजून काही, एवढं कसं पण नाही काही. ओके, पिडीलाइट या 57च क्वांटिटी का टाकल्या याच्या मागे पण एक लॉजिक, एक कॅल्क्युलेशन आहे, ते मी शिकवेल तुम्हाला. वेट. $8.02 125 125 क्वांटिटी. हुडकाचं काही नाही अजून, दाराचं पण नाही काय. 40s आणि पिडीलाइट. अरे यार, अवघड आहे जरा याचं. $16.92 59. टी इंडियामध्ये ट्रेड घेतला गेलेला आहे ना. 1:3 घेणार आपण याचा रिस्क रिवॉर्ड रेशो. भरपूर वेळ आहे त्याच्यासाठी, तोपर्यंत इकडे बघू आपण. आज मार्केट इतकं गॅपअप नाही झालं आहे, त्यामुळे मला नाही वाटत मला 5 ट्रेड भेटतील आज. असं एक तर भेटला आहे, 40sचे चान्सेस वाटत आहेत मला. पिडीलाइट जर भेटला
हां, तर आपण ट्राय करू शकतो इथे. ही कॅन्डल जर रेड झाली तर आपण ट्रेड टाकणार तो. ऑटिसचा येतो वाटतं ट्रेड. सेल ऑटिसचा टाकला आहे. स्टॉप लॉस 125 क्वांटिटी. ठीक आहे. आता पीडी लाईटकडे बघू. हुडकोचं काय आहे? पीडी लाईट. ठीक आहे. इथे एक ट्रेड दिसतोय मला. कंप्लीट होऊ द्या आधी आपण या कॅन्डलला. प्रॉपर एंट्री भेटली आहे ही फॉर्टीजची. फक्त आता बघू. कसं नाही आहे. ओके बर. नाही 40 सेकंद बाकीत अजून. नाही इथे एंट्री नाही. नाही इथे एंट्री आपलं मॉड्यूल बनत नाही आहे. आणि इतका डिसिप्लिन पाहिजे की जर आपलं मॉड्यूलच जर बनत नाही आहे आणि आपल्याला फक्त वाटतं आहे की पडेल, मार्केट पडेल किंवा वर जाईल, तर याच्यावर कधीच नाही ट्रेड घेतला पाहिजे. बघूया तिथे मॉडेल बनतं आहे का नाही. एंट्री मॉड्यूल इथलं तर गेलं आपलं DL भारतचं. बस आता पीडी लाईटमध्ये जर तयार झालं तर ठीक आहे. क्वांटिटी चेंज होऊ शकते फक्त आपली. ते पण जाताना दिसतंय मला. एंट्री जरा लेटच भेटली ही. इथे एंट्री भेटायला पाहिजे होती पण ठीक आहे.
ज्या दिवशी खूप सारे स्टॉक्स गॅपअप होतात त्या दिवशी माझी स्ट्रॅटेजी चालते. हे पण दोघं गेले वर एस एलच्या दिशेने. रोज प्रॉफिट झालाच पाहिजे असं काही नसतं, ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की लॉस झाला तर तो कमी झाला पाहिजे, प्रॉफिट झाला तो जास्त झाला पाहिजे लॉसपेक्षा. फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. त्यासाठीच हा रिस्क रिवॉर्ड रेशो हा गरजेचा असतो. ठीक आहे, आपण ट्रेडकडे लक्ष देऊ. भेटतोय की नाही दुसरा, नाही दिसत आहे आज ट्रेड घेण्यासारखं मार्केट. अजून थोडा वेळ वेट करू. जर नसेल एंट्री भेटणार तर मग इथेच थांबून जाऊ. MFSL आणि PDLiteमध्ये थोडे चान्सेस दिसत आहेत. भेटली तर ठीक आहे. आता याच्या वर तरी गेलं पाहिजे. इथे एक शेवटचा ट्राय करू. इथे भेटली तर घेऊ ट्रेड आपण. वॉल्टीजचं काय चालू आहे बघू एकदा. ठीक आहे, ब्रेक इव्हनला आहे. इथे जर एंट्री भेटली तर हा एवढा गॅप आहे, हा जो एवढा गॅप आहे, मार्केट कधी पण गॅप फिल करत करतच वर जातं, कधीच असं स्ट्रेट वर जात नाही. तर त्यामुळे हा जो गॅप, इथे जर आपल्याला एंट्री भेटली तर खूप सारा गॅप आहे, लिक्विडिटी खूप आहे, तर चांगला ट्रेड असू शकतो हा, पण सांगता येत नाही. 3 मिनटं 3.5 मिनटं बाकी आहेत अजून. त्याचा असेल गेला आहे वाटतं आपला, थोडाच राहिला आहे, जाणार आहे असेल. थोडा सायकोलॉजिकल एसेल लावला आहे इथे, पण बघू.
ठीक आहे, SL लागला आपल्याला, काही हरकत नाही आहे. आपल्या ट्रेडकडे आपलं लक्ष पाहिजे, जो येणारा ट्रेड आहे. गेला आहे SL एक, किती है 4 पॉइंट. याचा SL गेला, इथेपर्यंत जाऊ शकतं, पण इतका मोठा SL मी देत नाही. तर असा पण हा काय योग्य ट्रेड नव्हता जेवढं मला वाटतं, पण ठीक आहे, आपण प्रोसेस फॉलो केली. एक रूल बनवायचा, तो प्रोसेस बनवायची. 1 मिनटं, मी याची क्वांटिटी एक वेळा काउंट करतो आहे. 5, 25, 5, 10, 196. हा एक चांगला ट्रेड राहू शकतो, भेटायला तर पाहिजे. मला माहीत नाही, झिरोदामध्ये काहीतरी ग्लिच चालू आहे. 30 सेकंड बाकी असतानाच इथे काउंटडाऊन संपून जातो आहे. नक्की काय ग्लिच आहे माहीत नाही. त्यासाठी मी एक ट्रेडिंग व्ह्यूची टॅब ओपन केलेली आहे दुसऱ्या स्क्रीनवर, खास टाईम बघण्यासाठी. 15 सेकंड बाकी आहेत अजून. इथे एंट्री भेटायला पाहिजे. वेट करू शकतो इथे. ही एंट्री भेटली तर ठीक आहे, नाही तर नंतर आपण एंट्री नाही घेणार आहे, कारण आज मार्केट थोडं मला साईडवेजच वाटतं आहे. गॅपअप पण इतकं ओपन झालेलं नाही आहे. पिडीलाईटचं पण बघूया काय होतं. एक वेळा पिडीलाईटची क्वांटिटी काढू आपण. जर भेटला स्ट्रेट तर ठीक आहे. $12.06. 83 क्वांटिटी.
2-2.5 मिनटं बाकी आहेत अजून इथे. व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे, पण ठीक आहे. जर ट्रेड टाकून व्हिडिओ काढतोय तर ती व्हिडिओ मोठी होणारच आहे. एकाच स्ट्रॅटेजीने एकाच वेळी 5 वेगवेगळ्या स्टॉकवर ट्रेड घेणं अवघडच असतं. मल्टिपल स्क्रीन आहेत इथे, पण मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करताना एकच स्क्रीन दाखवू शकतो. त्यामुळे हा एक खूप चांगला ट्रेड राहू शकतो जर इथे एंट्री भेटली तर. इथेपर्यंत जर तो पडला तर आपण घेऊन येणार, ट्रेड घेणार आपण इथे. त्याला पडायची वाट बघतो इथेपर्यंत. नाही, मला नाही वाटत आता ट्रेड भेटेल, तर थांबूया आपण इथेच. 1 मिनटं. ओके, इथे एंट्री भेटली तर आपण घेणार आहे. थोडा अजून पडायला पाहिजे प्रिवियस कॅन्डलच्या लोपर्यंत. लेट भेटली इथे पण एंट्री, पण ठीक आहे. $196. स्टॉप लॉस लावला आहे आपण. 14.75.25. तर एक वेळ तिकडे चेक करू ट्रेड भेटतोय की नाही आपल्याला. 16.73. 60. क्वांटिटी चेंज होणार इथे परत. इथे नाही भेटणार ट्रेड. तर ठीक आहे, व्हिडिओ फार मोठी होते. जर पूर्ण ऑर्डर्स कंप्लीट जर झाल्या तर मी पुढे अजून व्हिडिओ बनवेल, पण आज जे मला दाखवायचं होतं की मी ट्रेड्स कसे घेतो, एंट्री कशा घेतो, त्यासाठी मी व्हिडिओ बनवली. तर ठीक आहे, बाय. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.